की तो कुठून येत होता हे सगळ्यांना माहिती आहे। पण भारताने दाखवून दिलं की भारतामध्ये तयार झालेले जे इक्विपमेंट्स आहेत, भारताचे ड्रोन्स, भारताचे जे काही मिसाइल्स, याची शक्ती आपण दाखवून दिली आणि अक्षरशः प्रिसिशनने जे काही त्या ठिकाणी त्यांच्या युद्धाचे विमानं होते, एअर बेसेस होत्या, त्या नष्ट करण्याचं काम आपण हे करून दाखवलं। दुसरीकडे त्यांनी त्यांच्या चायना मेड अशा प्रकारचे हजारो ड्रोन्स, मिसाइल्स सगळे आपल्यावर टाकले। एकही ड्रोन आणि एकही मिसाइल भारतावर यशस्वीपणे मारा करू शकला नाही। आपल्या एअर डिफेन्स सिस्टीमनी हवेतच हे सगळं त्या ठिकाणी मारून पाडलं। आणि यात सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, आत्मनिर्भरता म्हणजे काय, तर जो भारत जवळपास सगळी शस्त्रास्त्र सगळी ही इम्पोर्ट करत होता, आज तो भारत 50,000 कोटी रुपयाचा एक्सपोर्ट करतोय। आणि कालच माननीय देशाचे रक्षा मंत्री यांच्यासोबत शिर्डीमध्ये एका युनिटचं आम्ही उद्घाटन केलं। निबे इंडस्ट्रीजच्या मोठं युनिट आहे, जवळजवळ त्या ठिकाणी अर्ध्या किलोमीटरचे 9 शेड्स आहेत, ज्या ठिकाणी मिसाइल्स बनतायत, शेल्स बनतायत। आणि त्या ठिकाणी निबेंनी सांगितलं की 365 दिवस भारताला युद्ध लढावं लागलं तरी जो दारुगोळा लागेल तो करण्याची कॅपॅसिटी आमची आहे। अशाच प्रकारची कॅपॅसिटी आज आपण पाहतोय। आपल्याकडे सोलर इंडस्ट्री असेल, आपल्याकडे LNT असेल, आपल्याकडे कल्याणी असतील, या सगळ्यांनी तयार केली आहे। पण यातलं सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, तर त्या ठिकाणी 5 वर्षाचं त्यांचं सगळं प्रोडक्शन हे इस्रायलने बुक केलं आहे। संपूर्ण 100% प्रोडक्शन त्यांचं बुक केलेलं आहे। त्यामुळे आता भारत आत्मनिर्भर तर आहेच, पण मोदीजींनी जे सांगितलं मेक इन इंडिया अँड मेक फॉर वर्ल्ड, ते आता खऱ्या अर्थानं पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि म्हणून एक नवीन भारत की ज्याच्यामध्ये गरिबाचा विचार होतो, एक नवीन भारत की ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा विचार होतो, ज्याच्यामध्ये महिला या लक्षित धरून बेटी बचाव पासनं बेटी पढाव पासनं तर लखपती दीदी पर्यंत विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून महिलांना अधिकारिता दिली जाते। अशा प्रकारचा एक भारत, युवांची स्वप्न पूर्ण करणारा, स्टार्टअप इकोसिस्टीम हा रुजवणारा भारत आज आपण या ठिकाणी या 12 वर्षात तयार झालेला बघतो आहोत। आणि म्हणूनच मला असं वाटतं की जी तपपूर्ती आहे, या तपपूर्तीच्या निमित्ताने रवींद्र चव्हाणजींनी हे जे काही कॉफी टेबल बुक या ठिकाणी प्रकाशित केलं आहे, यामध्ये मेजर हायलाइट्स हे आपण आणण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि विशेषतः मला आनंद आहे की ज्यांचं म्हणणं हे महाराष्ट्रातले लोक ऐकतात, असे अनेक लोक माध्यम क्षेत्रातले हे आपण या ठिकाणी बोलवलेले आहेत। हा संपूर्ण विषय जे ॲम्प्लिफाय करू शकतात अशा पद्धतीची मंडळी या ठिकाणी सगळी आलेली आहेत। त्यामुळे मला विश्वास आहे की आपल्या सर्वांच्या माध्यमातून भारताची ही वाटचाल ही आपण जनाजनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न कराल। मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो, माननीय रवींद्र चव्हाणजीचे मनापासून अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। जीएसटीचा सर्वाधिक फायदा महाराष्ट्राला झाला असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे।